अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुण माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुण वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्ताजना कारणे. संपवावा अवताराता ऐसे म्हणा माझी येता. जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी येते राज. शक्य 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशीचा मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करुण एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रांते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते जे सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोट जन समस्त दुःखे करुणा आक्रदंत. तो व्रतांत वर्णिता गणित वाढेल समुद्रसा. आसो स्वामींच्या अनंत जन सन्मार्ग दाविला. उद्धार यजन मुंडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र त्रिप्रसाद जिल्हा रत्नागिरी. पालशत कर्म माझे जन्म माझा झालासे. ते तिचे बाळपण गेले आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट. त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजन करीती. धीवंसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्याय मंगल चरण कार्य सिद्धार्थ देवस्थावन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलीसे. श्री गुरु करदळवनातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्याय. ताराबाई भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तर त्या अध्याय निश्चय. स्वामींचा कराया छळ आले 2 संन्यासी खल. तेची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राजा बळदशी त्यांनी नव्हे स्वामींशी पाठविले. फौजदार कारभार्याची 5 वेत ते कथा. यशवंतराव सरदार त्याशी दाविले चमत्कार. त्याचे व्रत समग्र 6व्यात वर्णिले. विष्णू ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी. भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्याशी केले दुःख मुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ. हे वर्णन समस्त 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षिताचे व्रत वर्णिले 10मा अध्यायात. ते एकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैशाचा अध्याय 13वा. बाळापाचे इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसा पातेली सद्भक्त तो कसे झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चितव्रत त्याचे वर्णिले. स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात व्रत त्याचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे व्रत वर्णिले. 19व्यांत सारांश रुपये सत्यापय. एक ग्रहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण. त्याचे केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविव्रत निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास. गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंधोनी त्या उभयंत ग्रंथ समाप्त केलासे. स्वामी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र. त्याशी आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमेल कीर्तिमुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो व्रत विमान तो नस. सर्व विद्या सार वसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी साणीला. त्याशी रक्षावे समर्थ दयाळा कृपाघना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तात्काल घालून चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाळ करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकारतो कथा समंत. सदा परिचित भाविक भक्त 21वा अध्याय गोडा हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.